एके दिवशी नामदेवांना त्यांच्या वडिलांनी काही कपडे विकण्यासाठी बाजाराकडे पाठवले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामजप करत नामदेव बाजारात गेले. त्यांच्यासाठी व्यापार, किमती आणि कपडे आणि त्यांचे मूल्य यासारख्या गोष्टी अज्ञात होत्या. ते कपड्यांसह बाजारात गेले खरे, पण तिथे एका दगडावर भजन करीत बसले. ते विसरूनच गेले की आपण इथे कपडे विकायला आलो आहोत. त्यांच्या आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी आपले आपले कपडे विकायला सुरुवात केली. परंतु संत नामदेव जय जय राम कृष्ण हरी म्हणत शांतपणे एका दगडावर बसून राहिले. त्यामुळे त्यांच्याकडून कुणीही कपडे विकत घेतले नाही. काही तासांनंतर सूर्य मावळला आणि संध्याकाळ झाली. त्यांनी पाहिले सर्व व्यापारी कपडे विकून निघून गेले होते. त्यांना आठवले की त्यांनी कपडे विकलेच नाहीत. आता वडिलांना काय सांगायचे? त्यांना पैसे कुठून द्यायचे? आता आपल्या वडिलांकडून आपल्याला मारहाण मिळणार. काय करावे त्यांना कळेना. बाजूला शेती होती. त्या शेतात अनेक दगड धोंडे पडलेले होते. त्यांनी आपल्या गाठोड्यातले सगळे कपडे काढून त्या दगडांवर पांघरले आणि तिथे एक छोटा धोंडा पडलेला होता. त्याला म्हणाले की ए धोंड्या, मी तुझ्या समोर या सर्व दगडांना कपडे घातले आहेत. तू याचा साक्षीदार आहेस. माझे पैसे तुझ्याकडे उधार ठेवतो आणि मी उद्या तुझ्याकडे पैसे घ्यायला येतो. असे म्हणून नामदेव घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी नामदेवांना विचारले, काल जे कपडे विकलेस त्याचे पैसे कुठे आहेत? यावर नामदेव म्हणाले, मी धोंडोबाकडे निघालो आहे बाबा पैसे आणायला. काल मी धोंडोबाला कपडे दिले होते, आज तो मला पैसे देणार आहे. असे म्हणून नामदेव त्या ठिकाणी गेले जिथे त्यांनी दगडांवर कपडे पांघरले होते. तिथे तो साक्षीदार असलेला दगड म्हणजेच धोंडोबाही होता. त्याला म्हणाले, काल मी तुम्हा सर्वांना कपडे दिले होते, आता चला माझे पैसे मला देऊन टाका. तिथे सर्व लोक जमा झाली. नामदेवांना दगडांशी बोलताना पाहून ते हसू लागले. हा नामा वेडा झाला आहे का, असे ते म्हणू लागले. दगडांनी पैसे काही दिले नाहीत, पण तरीही नामदेव धोंड्याशी पैसे मागत होते. माझे पैसे मला देऊन टाक धोंडोबा, असे म्हणत होते. गावातली सगळी लोक जमा झाली. त्यातल्या काही लोकांनी नामदेवांच्या वडिलांकडे जाऊन सांगितले की अहो, तुमचा नामा दगडांबरोबर बोलतोय. आपल्या मुलाची अशी वागणूक बघून नामदेवांच्या वडिलांचा राग अनावर झाला. ते तिथे आले आणि म्हणाले, अरे नामा, तुला वेडबीड लागला आहे का? दगडाला कोणी कपडे देतं का? ते कशी तुझी उधारी देतील? त्यावर नामदेव म्हणाले की ह्या दगडांना मी काल कपडे घातले होते. ह्या धोंडोबाने काल पाहिले होते, त्यामुळे ह्या धोंडोबाचंच काम आहे की तो मला पैसे देईल. एवढा एकनिष्ठपणा! तिकडे पंढरीच्या पांडुरंगाला काळजी झाली आणि तो दगड सोन्याचा झाला. एवढेच नाही तर नामदेवांच्या वडिलांनी त्या दगडावर काठी मारली तर ती काठी सुद्धा सोन्याची झाली. सगळ्या लोकांनी हा चमत्कार पाहिला. सगळ्या गावात ही चर्चा झाली. हजारो लोक त्या ठिकाणी तो सोन्याचा दगड पाहण्यासाठी आले. हा चमत्कार पाहून ते सर्व नामदेवांच्या विठ्ठल भक्तीसमोर नतमस्तक झाले. धन्यवाद.